दादाला पायपाला धरायला लावा त्या बघा की पाईप पाईप लावा पाईप खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांचं सध्या सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होतंय। याचं कारण म्हणजे एकीकडे मराठवाड्यात पावसाचा हाहाकार सुरू असताना अनेक ठिकाणी पूरस्थिती दिसून येत असताना खासदार निंबाळकर हे स्वतः पुराच्या पाण्यात उतरून एका कुटुंबातील एका वृद्ध महिलेसह तिघांना वाचवताना जीवनदान देताना दिसून आले। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। स्वतः खासदारांनी सुद्धा हा व्हिडिओ पोस्ट करत एक भावनिक पोस्ट याच्याबरोबर शेअर केली आहे। नेमकी ही सगळी परिस्थिती काय होती आणि खासदार निंबाळकर यांची सोशल मीडियावरील पोस्ट नेमकी काय हे सगळे तपशील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। दादाला पायपाला धरायला लावा त्या बघा की प्राप्त माहितीनुसार धाराशिव मधील परांडा तालुक्यातील मुसळधार पावसामुळे वडनेर गावामध्ये पूर आला होता। इथल्या एका घरामध्ये पाणी शिरल्याने एकाच कुटुंबातील 4 व्यक्ती, ज्यामध्ये एक लहान मुलगा आणि एक वृद्ध महिला यांचा समावेश होता, हे मध्यरात्री 2 वाजल्यापासून आपल्या घराच्या छतावर अडकून होते। अन्न पाण्याविना हे कुटुंब मदतीची वाट पाहत होतं। परांडा तालुक्यातील या मुसळधार पावसामुळे वडनेर गावामध्ये सर्वत्रच पूरस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे इतर कुणी त्यांच्या मदतीला येण्याची शक्यता सुद्धा फार कमी झाली होती। या घटनेची माहिती मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। लगेचच एनडीआरएफच्या टीमला बोलवलं आणि त्यांच्या सोबत ते स्वतः पुराच्या पाण्यामध्ये बचाव कार्यामध्ये उतरलेले दिसून आले। मामा हो मामा गाठ कशी मारली मामाला म्हणावं गाठ कशी मारली हातात राहू दे हातात सोडलं म्हणून सांगा त्यांना आणि सोडलं म्हणून सांगा त्यांना पाईप लावा की दादाकडे पाईप 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 लावा पाईप त्यांचा जन्म संघर्षात झालाय दादाचा जन्म संघर्षात झालाय। दादा देणारा माणूस नाही। 5वीला पुजला संघर्ष महादेव 5वीलाच निघलं दादा। अरे आपलं धाडस होय नाही, आपण इतके नदीकडे जास्त नाही। खूप मित्र आंघोळ करते बुडते कोण मागते पाणी वाढायला पाऊस धरणावर 2 मिनिटात बाहेर निघते चालू बसतो पुढे जायचं हा बोला की चला
हो 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 मी आता आप्पासाहेब आता इथं काय झालं ती बोटच बंद पडली होती त्यांची कुठे गेले पुढे जरा अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री 8च्या सुमारास या कुटुंबाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात या टीमला यश आलं. दरम्यान खासदार निंबाळकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक भावनिक पोस्ट सुद्धा या घटनेची माहिती देत लिहिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते आता आपण पाहूया. आज वडनेर इथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी, 2 वर्षांचा त्यांचा नातू आणि 2 व्यक्ती रात्री 2 पासून पूर्ण पाण्याने वेढले होते. स्वतःच्या घरावर अन्न पाण्याविना मदतीच्या अपेक्षाने हे सगळेजण अडकले होते. एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने मी स्वतः या कार्यात सहभागी झालो आणि कुटुंबाला सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी आज संध्याकाळी 8 वाजता यश आलं. याच्यामुळे माझ्या मनाला खूप समाधान मिळालंय. दरम्यान लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना इतरही आमदार खासदारांनी अशाच पद्धतीने जनतेच्या कामी यायला हवं अशी भावना अनेकांकडून या व्हिडिओवरती व्यक्त केली जाते. हा व्हिडिओ पाहिल्यावर आपली प्रतिक्रिया सुद्धा कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.